नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं प्रिटी प्रतिभामध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये स्किनची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यात आपली स्किन जी आहे ती डॅमेज होणार नाही. कारण उन्हाळ्यामध्ये सनबर्न होण्याची चिंता आपल्याला लागलेली असते. उन्हाळ्यामध्ये घाम येतो, त्यामुळे आपली त्वचा चिकट होते आणि ॲक्ने असेल, चेहऱ्यावरती मुरूम असतील, पिंपल्स असतील, चेहरा काळा पडणं असेल, असे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवायला सुरुवात होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणती काळजी आपल्याला उन्हाळ्यामध्ये घ्यायची आहे जेणेकरून आपली स्किन खूप छान राहणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आपल्या त्वचेचा ग्लो टिकवून ठेवायचा असतो, पण हा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी जे एक मोठं चॅलेंज असतं आपल्या समोर. कारण काय लावलं पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये जर आपण चेहऱ्याला इतर क्रीम लावल्या किंवा काही गोष्टी जास्त प्रमाणामध्ये अप्लाय केल्या तर त्याचा उलट परिणाम दिसून येत असतो. कारण उन्हाळ्यामध्ये घाम भरपूर प्रमाणामध्ये येत असतो, त्यामुळे जर आपण विविध केमिकल्सचे प्रॉडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावत असाल तर चेहरा लाल पडणं असेल, चेहऱ्यावरती खाज येणं असेल, बारीक पुरळ येणं असेल, असे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर उन्हामध्ये जात असाल तर तुम्हाला स्कार्फचा वापर करणं खूप गरजेचं आहे. टोपी घालणं, उपरणं बांधणं असेल, ज्यामुळे आपली स्किन जी आहे ती सुरक्षित राहण्यासाठी मदत होत असते. तर जाणून घेऊया कोणत्या पद्धतीची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घेतली पाहिजे. नंबर 1, सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होण्यासाठी आपण किमान दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुणं गरजेचं आहे. जास्त चेहरा धुवू नका, कारण सारखा जर तुम्ही चेहरा धुतला तरी सुद्धा चेहरा ड्राय होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे स्किन जी आहे ती निस्तेज दिसायला लागते. त्यामुळे तुम्ही 2 ते 3 वेळा चेहरा धुवू शकता. आता हा चेहरा धुवायचा कसा, तर त्यासाठी तुम्ही एक योग्य असं क्लिन्झर निवडणं देखील गरजेचं आहे. बाजारामध्ये मिळणारं तुम्ही एखादं अल्कोहोल फ्री, केमिकल फ्री असे जे प्रॉडक्ट आहे, स्मेल देखील ज्याचा कमी असेल असं प्रॉडक्ट तुम्ही क्लिन्झर वापरू शकता. जर तुम्हाला बाजारातलं प्रॉडक्ट वापरायचं नसेल तर दूध अतिशय उत्तम. कच्चं दूध घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. ते थोड्या वेळ 1-2-3-5 मिनिटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्याला थंड करायचं आहे आणि मग त्याच्याने तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन्स करू शकता. तर त्यामुळे काय होतं की तुमचा चेहरा स्वच्छ होतो, पोर्स जे आहे ते मोकळे व्हायला देखील मदत होतात आणि दूध हे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं. त्यामुळे क्लिन्झर तुम्ही रोज केलं तरी चालणार आहे. नंबर 2, सनस्क्रीन. सनस्क्रीन ही उन्हाळ्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे, कारण सनस्क्रीन हे उन्हाळ्यामध्ये आपलं UV रेज पासून संरक्षण करण्यासाठी खूप मदत करत असतं. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही सनस्क्रीन वापरलंच पाहिजे. आता हे सनस्क्रीन कशा पद्धतीने निवडलं पाहिजे ते देखील महत्वाचं आहे. जर तुमची स्किन जी तेलकट असेल तर त्यावेळेस तुम्ही जे क्रीम बेस सनस्क्रीन जे आहे ते लावणं अवॉइड केलं पाहिजे. कारण जर तुमची ऑलरेडी तेलकट स्किन असेल आणि त्यावरती तुम्ही क्रीम बेस सनस्क्रीन अप्लाय केलं तर मुरूम किंवा पिंपल्स येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्ही वॉटर बेस जे सनस्क्रीन बाजारामध्ये अवेलेबल असतात ते वापरू शकतात, किंवा मग जेल बेस जे सनस्क्रीन असतात ते वापरू शकता, किंवा त्याऐवजी तुम्ही फक्त जर ॲलोवेरा जेल जरी वापरलं तरी देखील चालणार आहे. तर माझ्याकडे एक सनस्क्रीन अवेलेबल आहे लोटसचं. तर हे पॅराबिन फ्री आहे, त्यामुळे हे सगळ्या स्किनला सुटेबल आहे. तसंच तुम्ही जेव्हा सनस्क्रीन घेतात तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बघायचं आहे त्याचा SPF हा 30 पेक्षा जास्त पाहिजे. कारण आपण उन्हाळ्यामध्ये वापरतोय, त्यामुळे याचा SPF जो आहे तो 30 पेक्षा जास्त घ्यायचा आहे. त्यामध्ये PA+ असतं, AA+ असतं, PP3+ असतं. अशा पद्धतीचे भरपूर असे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी सध्या लोटसचं हे सनस्क्रीन वापरते. तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करणं फार गरजेचं आहे. आता एक्सफोलिएट करणं म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये स्किनला तुम्ही स्क्रब करू शकता, जेणेकरून तुमच्या स्किनवरती जी डेड स्किन झालेली असते, जी मृत झालेल्या पेशी असतात स्किनवरच्या, ती निघण्यासाठी मदत करत असतं. आता बाजारामध्ये स्क्रबर देखील अवेलेबल आहे. जर तुम्हाला मार्केटचे घ्यायचे नसतील तर तुम्ही मसूरची डाळ जी आहे ती मिक्सरला थोडीशी वाटून घेऊ शकता. त्यामध्ये 1 चमचा दूध घाला, थोडंसं मध टाकलं तरी चालणार आहे. याच्याने व्यवस्थित
व्यवस्थित तुम्ही स्किनला स्क्रब करू शकतात किंवा मग त्याऐवजी शुगर कॉफीचं देखील तुम्ही स्क्रब बनवू शकतात. हे स्क्रब केल्याने तुमच्या ज्या मृत पेशी झालेल्या असतात त्या निघायला मदत होते आणि स्किनवरची डेड स्किन निघाल्यामुळे स्किन आतून देखील स्वच्छ होते आपली. मार्केटमधलंही वापरू शकतात, पण तेव्हा तुम्ही ते निवडताना केमिकल नसलेलं किंवा कमी केमिकलचं स्क्रब निवडणं फार गरजेचं आहे. नंबर 4 म्हणजे तुम्हाला तुमची स्किन हायड्रेट ठेवणं फार गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड असा घाम येत असतो. त्यामुळे पाण्याचं शरीरामधलं प्रमाण कमी होणं किंवा इतर पोषक तत्वांची कमतरता जाणवणं हे स्वाभाविक असतं. त्यामुळे पाण्याचा जो इनटेक आहे तो तुम्हाला भरपूर वाढवला पाहिजे. कारण खूप सगळं पाणी प्या. पाण्यामुळे आतून आपली स्किन जी आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी किंवा स्किन जे आहे ते हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. तुम्ही फळं देखील भरपूर जी पाणी पदार्थ असतील, कलिंगड असेल, इतर जे काही फळं असतील ते तुम्ही रोजच्या रोज खाल्ले पाहिजे. स्किनला नॅचरली एक ग्लो मिळतो. तसंच व्हिटॅमिन सी चा योग्य पद्धतीने वापर करणं देखील गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन सी मुळे काय होतं की धूर असेल, धूळ असेल, प्रदूषण असेल, या सगळ्यांपासून तुमच्या स्किनचं संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी सुद्धा तुम्हाला मदत करत असतं. तर या सगळ्या काळजी तुम्ही घेतल्या तर उन्हाळ्यात देखील तुमची स्किन जी आहे ती खूप छान राहण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.